मी आहे एक्झॅक्टली बोरिवली स्टेशनच्या बाहेर आणि मला शोधायचं आहे तिकीट हे काढू शकतो ना गिरा या गिरा ये ले लो पढ़ने विचारा था इसमें रखो संभाल के आप आता इथून मला अंधेरीची तिकीट काढायची आहे खूप महिन्यानंतर मी वेस्टर्न रेल्वे मी प्रवास करतोय काय मी आलो 3 नंबरवर जाते विरार स्लो 5:54 जाऊ 5:54 म्हणजे अर्धा तास आणि नंतर मला जायचं आहे चर्चगेटच्या दिशेने मला वाटलं की ते 2-3 हा जो होता ना ज्यावेळेस मी प्रवास करायचो त्यावेळेस हा प्लॅटफॉर्म होता 1 नंबर 1 त्यामध्ये पुढे तो गेला आहे तर या 4 या 5 नंबरवर मला जावं लागेल असं वाटतंय आणि मी अंधेरीला का चाललो आहे आणि कुठे चाललो आहे हे मी लवकरच सांगणार आहे आपले 6 आणि मी पोहोचतो अंधेरीला एवढी गर्दी नव्हती थोडीशी धक्काबुक्की झाली आता मला इथून अंधेरी वेस्टला उतरून मला फिदाई बागपर्यंत चालत जायचं आहे आणि रूट पण लावला आहे तो अंदाजे हां ओके थँक्यू पण मला विचारलं होतं मगाशी की फिदाई बागला कसं जाऊ शकतो तर त्यांनी मला रूट दाखवला मी पुढे जात होतो तर त्यांनी मला परत सांगितलं नाही इथून खाली उतर आणि सरळ जा व्हेरी जनरस थँक्यू इथून 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स दाखवते फिदाई बागला चलते ते एक 6:30ला मला तिथे फिदाई अकॅडमीला पोचायचं आहे त्याच्या अगोदर जर कुठे स्टे मिळाला तर बसूया आणि मग थोडं बोलूया तर मी आता आहे फिदाई इन्स्टिट्यूटच्या कंपाऊंडमध्ये जिथे मी ॲडमिशन घेतली आहे मी आता एक्सपोर्ट इम्पोर्ट्स या सेक्टरमध्ये शिकण्यासाठी या इन्स्टिट्यूटमध्ये या अकॅडमीमध्ये मी बेसिकली अकॅडमी नाही हे त्यांचं कॅम्पस आहे आणि मी ॲडमिशन घेतली आहे ते ETTI एक्सपोर्ट इम्पोर्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ज्याचं मेन ऑफिस गोरेगाव राम मंदिरचे येते तर आत्तापर्यंत वयाची मी 50 क्रॉस केली आहे आणि ह्या वयामध्ये मी एक नवीन सेक्टरमध्ये नवीन ॲव्हेन्यूमध्ये एंट्री करणार आहे नवीन पाथवरून मी चालणार आहे याचं कारण हेच आहे की मला शिकायचं आहे ॲज अ विद्यार्थी म्हणूनच मला राहायचं आहे विद्यार्थी म्हणून नवीन काही गोष्टी एक
चॅलेंजिंग गोष्टी ज्या आहेत ना, ते चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे, काहीतरी नवीन शोधायचं आहे. आता ज्या सेक्टरमध्ये होतो त्या सेक्टरमध्ये मी कम्फर्टेबल होतो, चांगलं अर्न पण करत होतो. सोडलं नाही आहे ते सेक्टर. ते स्किल माझ्याकडे आहेच. त्या स्किलला मी युटिलाइज करणारच आहे ह्यासोबतच, पण त्याला थोडासा ब्रेक दिला आहे. त्याच्यासाठी मी वेळ काढला आहे. एक पर्टिक्युलर वेळ आहे. त्या वेळेमध्ये मला हे स्किल जे आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्टर्सचं बेसिकली स्किल जे आहे ते आत्मसात करायचं आहे. त्याचे बेसिक आता एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे आयात निर्यात ह्याची थोडक्यात जी आपल्या लेमॅनला जी संकल्पना माहीत असते ना, ती बेसिकली हीच की आयात म्हणजे आपल्या देशामध्ये असणारा एक्सेस माल जो आहे. आयात म्हणजे सॉरी डिफिनेशन चुकी असेल. आयात म्हणजे बाहेर जो आपल्या देशामध्ये जो माल नाही आहे, ज्या वस्तू नाही आहेत, ज्या कमोडिटी नाही आहेत, त्या कमोडिटी आपण दुसऱ्या देशामधून मागवतो आणि आपल्या देशाची पूर्ती करतो, आपल्या लोकांना ते सप्लाय करतो. ह्याला आयात बोलतात. निर्यात म्हणजे आपल्या देशामध्ये असणारा एक्सेस माल, एक्सेस प्रोड्यूस केलेला माल जो आपण इतर देशामध्ये सप्लाय करतो, पाठवतो, त्याला एक्सपोर्ट बोललं जातं, त्याला निर्यात बोललं जातं. पण इथेच ही संकल्पना, ही डेफिनेशन, ही संज्ञा जी आहे ती संपत नाही आहे. तर माल पाठवल्यानंतर जे विदेशी मुद्रा आहे, त्याची फॉरेन करन्सी जेव्हा आपल्या देशामध्ये येते, आपल्या अकाउंटमध्ये येते, तेव्हा हा व्यवहार जो आहे, हा बिझनेस जो आहे, हा ट्रेड जो आहे तो पूर्ण होतो. हे आता याचं बेसिकली वाचता काळा बऱ्याच गोष्टी आता समजतात. आणि आज माझा या एक्सपोर्ट इम्पोर्ट या क्लासचा पहिला दिवस आहे. बघूया कशा पद्धतीने ही आपली ॲज अ स्टुडंट म्हणून ही जर्नी आपण कशा पद्धतीने पुढे नेतो. त्यासोबत ही तुम्हालाही मला शेअर करायची आहे ही जर्नी. आणि सध्या चॅनल ओपन केलं नाही, हे करणार आहे मी. हा पहिलाच ब्लॉग आहे आणि चॅनलचं नाव मला सजेस्ट केलं, मला आवडलं आहे, ते आहे लर्निंग एक्सपोर्ट इम्पोर्ट विथ अविनाश. मला कसं वाटते सांगा आणि माझ्यासोबत ही जर्नी एन्जॉय करा.